दरवर्षी शिवजयंतीला हमखास अजित पवार यायचे. यावर्षी अजित पवार आपल्यामध्ये नाही. काय भावना दादा तुमची? त्यापासून सांगतो की अजितदादा बरोबर मी आतापर्यंत या मागच्या 20 वर्षामध्ये कमीत कमी टेबलावर बसून आम्ही 40 ते 50 वेळा एकत्र घेऊन असतो. एकदम हसून खेळून राजासारखे मानणारे अजितदादा आमच्यामध्ये राहिलेले नाही. त्याचं खूप मोठं दुःख आहे. तर कामाचा माणूस केला. लवकर सुरुवात चालू व्हायचे. सकाळी 5 वाजता उठायचे, 6 वाजता घर सोडायचे. सगळे अधिकारी राईट टाइम 6:30 ला बोलवायचे. म्हणजे इतकं शीघ्र गतीने काम करून नेतृत्व राज्याचं तर गेलंच, पण तो जिल्ह्याचं फार मोठं नुकसान झालं. पुणे जिल्ह्याचा जो वाटा रिझॉल्व करून ठेवायची ताकद अजितदादामध्ये होती, ती बाकी कुठल्या नेत्यामध्ये नाहीये. त्यामुळे अजितदादा गेल्याने खूप मोठं नुकसान पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचं झालेलं आहे. आम्ही फार जवळचे मित्र होतो. भांडायचं आम्ही दोघं टोकाने, पण मला रात्री फोन करायची झोपायच्या आधी, अरे शरद, आज जरी भांडलो असेल तर तुझ्या फाईलवर मी सही केलेली आहे, कारण तू स्वतःसाठी काय मागत नाही, शिवरायांच्या भूमीसाठी मागतो, असं बोलून फोन ठेवणारं व्यक्तिमत्व आणि खरंच अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व, अतिशय जबाबदारीने आणि तितकंच खणखर असलेलं नेतृत्व महाराष्ट्राने गमावलेलं आहे. त्यांच्या विना आजचा जो वरचा तो खर तर शिवनेरी सोहळा होणार आहे किंवा मानवंदन होणार आहे, तर त्यांची कमतरता मात्र 100% आपल्या सर्वांना भासणार आहे. मी अजितदादांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि त्यांच्या कर्तृत्वाला पुन्हा एकदा अभिवादन करतो. 100% अतिशय चांगला नेता गेला. तुम्ही आमदार झाल्यापासून शिवजयंती सोहळा एक वेगळा आगळा वेगळा होतोय. दरवर्षी तुम्ही जिलेबीचं वाटप पण करत असता. यावर्षी त्याचं स्वरूप कसं असतं? नाही, जिलेबीचं वाटप आपण थांबवलेलं आहे यावर्षीपासून. त्याचं खरं असं आहे की इथे स्टॉल जे लावतात त्या लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही इकडे सगळे आता जे स्टॉल लावतात इकडे सगळं येणाऱ्या लोकांसाठी मोफत आहे. आम्ही जो स्टॉल लावतो तो आमचा पोटापाण्याचा विषय आहे. आता जिलेबीवाल्यांनी स्टॉल लावलेत, तिथे असलेल्या पुरणपोळीवाल्यांनी स्टॉल लावलेत, तिथं मासवाडीवाल्यांनी स्टॉल लावलेत, तिथं पाणीपुरीवाल्यांनी स्टॉल लावलेत. सगळ्यांची विनंती साहेब, जे तुम्हाला करायचंय ते स्टॉल तर तुम्ही आता दरवर्षी ते सामाजिक संस्था करतायत, पण तो आम्हाला मात्र आमचे जे 200 स्टॉल उभे आहेत, आम्हाला आमच्या मनाने बरोबर इतके सुंदर स्टॉल उभे केले. बचत गट असतील, आमचे सर्व सामाजिक संस्थेवाले असतील, सहकारी संस्थेवाले असतील, असे आमच्या काल मी पाहिलं की सगळे स्टॉलवरचं सामान संपलं होतं आणि त्यांचा अतिशय चांगला व्यवसाय देखील झाला होता. मला ह्या चांगल्या नियोजनाबद्दल माझे जेवढे काही मित्र परिवार आहे त्यांनी सुंदर अशा पद्धतीची त्या ठिकाणी भूमिका बजावलेली आहे. मी सर्व माझ्या सहकाऱ्यांना, शिवभक्तांना आणि तालुक्यातल्या सर्व असलेल्या माझ्या मंडळींना मनापासून धन्यवाद. आपल्या सोबत होते शिवभक्त आमदार